कामं असतील, शाळेचं काम असेल, त्यावेळेस आपण सगळेच वर्षातून 2-3 वेळा या गावात भेटतो. अनेक वर्ष आत्ताचे शिवतारे बापू असतील किंवा आधी संजय जगताप असतील, असं आपण सगळ्यांनीच एकत्र मिळून या भागात दत्तानी त्यावेळेस पुढाकार घेतला होता. सुदामाप्पा इथे जेव्हा जिल्हा परिषदेचे मेंबर होते, सगळ्यांनी मिळून या गावाचा या भागाचा विकास कसा होईल याचे प्रयत्न केलेले. शाळा पुढे थोडीशी अडचणीत आली, आर्थिक आपल्याला सगळ्यांना माहिती ती आपल्याला सुरू करायची आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण आहोत. पण ह्या एअरपोर्ट बद्दल सातत्याने एक भूमिका तुमच्या सगळ्यांच्याच मनात आहे आणि अस्वस्थ करणारी रास्त आहे की आमच्यावर कुठलाही अन्याय होता कामा नये. तर 3-4 तुम्ही मुद्दे राहिले. तुम्ही म्हणला एक चांगली सूचना गेली की जर होणार असेल तर क्लब करा, म्हणजे सगळ्यांचं भलं होईल. यांनी एक एरो सिटीचा तुम्ही एक सूचना केली, यांनी एक सूचना केली. मला वाटतं विजय कोलते साहेबांनी सगळ्या लिहून घेतलेल्या आहेत ज्या ज्या सूचना आलेल्या आहेत आणि या सगळ्या सूचना आपण सरकार दरबारी एकदा मांडली. आपण कलेक्टरांची पण भूमिका मांडली. तर कलेक्टरांची चर्चा करून सरकारच्या मनात काय पॅकेज द्यायचे ह्याच्यात स्पष्टता आणली आणि जे काय होईल ते गुण्यागोविंदाने शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही. एकही ना एका बहिणीवर होईल ना एका शेतकऱ्या होईल. असं काहीतरी जर होणार असेल तर असंच पॅकेज करूया ज्याच्यातून सगळ्यांचंच भलं होईल आणि पुढे कुठलाही व्यक्ती असा मला नंतर भेटायला नको 1-2 वर्षांनी की माझ्यावर अन्याय झाला. एक वेळ 6 महिने वर्ष उशीर झाला तरी चालेल, पण एकदा काय होईल तो प्रत्येक व्यक्ती, आणि आता करणं फार अवघड नाही. आता एवढं मोठं तंत्रज्ञान आहे. आपलं आधार कार्ड आहे, 712 आहे, तो 712 आपल्याला आता ग्रामपंचायत इलेक्ट्रॉनिकली मिळते. ते काय मोजणी वगैरेचे कुठलाच आपल्याकडे हा प्रॉब्लेम नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी दत्ता असतील, सुदामाप्पा असतील, विजय कोलते साहेब, झेंडे मामा असतील, सगळ्यांना एकत्र मिळून आपण ही छोटीशी एक कमिटी करूया. स्थानिक आमदार, आधीचे आमदार सगळ्यांची मी स्वतः चर्चा करेन. कारण का या सगळ्या प्रक्रियेमध्ये संजय जगताप आधी ऍक्टिव्ह होते, विजय शिवतारे भाऊ होते. त्या दोघांचीही मी स्वतः बोलली आणि सगळे मिळून राजकीय सगळे मतभेद बाजूला घेऊन शेतकरी केंद्रबिंदू ठेवून आपल्याला विकास करायचा. त्याची सगळी जबाबदारी मी स्वतः घेईन, आपले सगळे मिळून. आणि अर्थातच आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन, वेळ पडली तर पालकमंत्र्यांशी आपल्याला सगळ्यांशी बोलून चर्चेतून मार्ग काढायचा. त्यामुळे आपण ज्या ज्या आपल्या मनातल्या गोष्टी आहेत पूर्णपणे मन मोकळं केलेलं आहे. तुम्ही लिहूनही दिलेल्या आहेत सगळ्या गोष्टी, त्या आपण टप्प्याटप्प्याने कसे सोडता येईल. पण आता मला असं वाटतंय की आता सगळ्यात आपल्यासमोर आव्हान आहे की सरसकट कर्जमाफी. ही मागणी जी आपण करतोय का खरंच काही भागात आपल्या इथे नाही पण महाराष्ट्रामध्ये काही अपेक्षित एवढी गोड आपल्या कुणाचीच नाही. पण दुर्दैव आहे की महाराष्ट्र पण बघा ना इथे येताना केवढा पाऊस आहे, आता इथे आणि जोरात पडणार आहे पावसाचा. त्यामुळे पहिल्यांदाच मला असं वाटतं आपण नेहमी पांडुरंगाकडे जाताना काय म्हणतो, चांगला पाऊस पडू दे, बळीराजावर आलेला गाव जाऊ दे. आता पहिल्यांदा पांडुरंगाला म्हणतोय पाच रे बाबा. आता खूप पाऊस झाला यावर्षी. पण ही सगळी परिस्थिती आहे. एकीकडे कांद्याचा भाव पडलेला आहे, कांद्याचा शेतकरी हा प्रचंड अडचणीत आलेला आहे. एकीकडे म्हणजे अशा खूप मोठी आव्हानं राज्यात, म्हणजे कर्ज सरसकट माफी झालीच पाहिजे, कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, आपली जी पिकं आहे त्याला चांगला हमी भाव मिळाला पाहिजे. सगळ्या खूप मोठी आव्हानं आज राज्यासमोर आहेत. महागाई आहे, बेरोजगारी आहे. तर सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण सगळे एकत्र आहोत. राजकारण इलेक्शन होत राहील पण आपण एका कुटुंबातले लोक, त्यामुळे कुटुंब म्हणून आदरणीय पवार साहेबांवर आपण सगळ्यांनी आपलं मन मोकळं केलेलं आहे आणि ह्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्यावर 1 नाही 2 नाही 4 वेळा विश्वास ठेवला. त्यामुळे सगळ्यात जास्ती नैतिक जबाबदारी माझी आहे की तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबात आणि तुमचा संसार हा चांगलाच राहील याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू. आज आपण घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत. असंच आपण विजय मला असं वाटतं सगळ्यांना काही वेगळं अजून काही बोलायचं असेल तर अजून तुम्ही मागण्या वाचून दाखवलं आपण आलात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.